नमस्कार मित्रांनो. आज मी क्रिकेट संदर्भात काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करेन. मी तुमच्यासारखाच एक क्रिकेटप्रेमी आहे. मीही तेवढ्याच जिद्दीने तेवढ्याच जिद्दीने मीही क्रिकेट फॉलो करतो आहे, आजही खेळतो आहे. पण काही ठिकाणी दिसण्यात आलं आहे की काही मुलांची आर्थिक परिस्थिती मंदावलेली असल्याने ते आपलं क्रिकेट थांबवतात. क्रिकेट खेळता येत नाही त्यांना, कारण की ते फोकस करतात की आपण क्रिकेट म्हटलं की सगळा लवाजमा घेऊन आपल्याला मैदानात उतरावं लागतं. बॅट बॉल, तुमचे पॅड्स, हेल्मेट, हे सगळा लवाजमा घेऊन जावा लागतो. पण मित्रांनो, हा सगळा लवाजमा घेऊन मैदानात उतरण्याची गरज नाही आहे. जर आपल्याकडे पैसे नसतील, आर्थिक परिस्थिती मंदावलेली असेल, तरी पण तुम्ही तुमचं क्रिकेट फॉलो करू शकता. तेच आज मी सांगण्याचा प्रयत्न करतो की हे कशा पद्धतीने आपण हे आपलं क्रिकेट फॉलो करू शकतो. गरजेचं नाही की तुम्हाला हा सगळा लवाजमा घेऊन आपलं क्रिकेट फॉलो करायचं आहे किंवा क्रिकेट खेळायचं आहे. हे नसलं तरी पण तुम्ही तुमचं क्रिकेट खेळू शकता. तुमचं पॅशन तुम्ही फॉलो करू शकता. ते कसं करता येईल ते आज मी तुम्हाला सांगणार आहे. आणि हे शक्यतो कुठे सांगितलं जात नाही. आपल्याला म्हटलं जातं की तुम्हाला क्रिकेट खेळायचं आहे, तुम्हाला अकॅडमी जॉईन करायची आहे, तुम्हाला सगळा हा लवाजमा घ्यायचा आहे आणि अकॅडमी जॉईन करून तिकडे प्रॅक्टिस करायचं आहे. मग त्या अकॅडमीचा खर्च, त्या सगळ्या क्रिकेट किटचा खर्च, मग तुम्ही वीकली जे मॅचेस खेळणार त्याचा खर्च. आता क्रिकेटचे किट, जर तुम्ही बॅट्समन म्हणून जर स्वतःला क्रिकेटर बनवत असाल, स्किल डेव्हलप करत असाल, तर तो तुम्हाला निश्चितच खर्चिक खेळ आहे. पण मित्रांनो, जर तुम्हाला कमी खर्चामध्ये जर क्रिकेट खेळायचं आहे ना, तर मी म्हणेन ना मित्रांनो, तुम्ही बॉलर बना. तुम्ही तुमचं स्किल ॲज अ बॉलर म्हणून डेव्हलप करा. खरं सांगतो की तुम्ही कमी खर्चामध्ये तुम्हाला तुमचं क्रिकेट फॉलो करता येईल. तुम्हाला दीर्घकाळ तुम्हाला क्रिकेट खेळता येईल. ते कसं मी तुम्हाला सांगतो. ॲज अ बॅट्समन तुम्ही म्हणाला तर तुम्हाला बॅटचा खर्च आहे, तुम्हाला पॅड्स घ्यावे लागतात, हेल्मेट्स घ्यावे लागतात, ग्लोव्ज खर्च आहे, आणि त्यात वारंवार खर्च, बॅटचं रिपेअरिंग होणं, ग्रिप चेंज करणं, ग्लोव्ज पाडतात, ग्लोव्जचा खर्च, हा वारंवार येणारा खर्च आहे. म्हणून ॲज अ बॅट्समन म्हणून तुम्हाला हा खर्चिक गेम आहे. पण बॉलर म्हणून म्हटलं ना मित्रांनो, तर तो हा कमी खर्चिक आहे. ते कसं म्हणजे मी सांगतो तुम्हाला फक्त चेंडू घ्यायचा आहे आणि शूज घ्यायचे आहेत. ह्या दोनच गोष्टींचा खर्च आहे. तो चेंडू घेऊन तुम्ही तुमच्या जवळ असलेल्या मैदानात, जिथे नेट्स वगैरे लागतात, तिथे नेट्समध्ये प्रॅक्टिस केली जाते, तिथे जाऊन तुम्ही विचारू शकता की मला तुमच्या नेट्समध्ये बॉलिंग करायला मिळेल का. मित्रांनो, निःशुल्कपणे तुम्हाला तिथे बॉलिंग करायला मिळेल, तुमची प्रॅक्टिस करायला मिळेल. आणि तिथे जर तिथल्या अकॅडमीला किंवा तिथल्या खेळणाऱ्या मुलांना जर तुमची बॉलिंग स्किल आवडली, तर निश्चितच तुम्हाला त्यांच्या टीममध्ये तुम्हाला जागा मिळेल आणि तिथे तुम्ही तुमची बॉलिंग स्किल दाखवून तुमची जागा निर्माण करू शकता. आणि ज्यावेळी तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल, ज्यावेळी तुम्ही आर्थिक परिस्थितीतून बाहेर निघाल, त्यावेळी तुम्ही तुमचं बॅटिंग स्किल घ्या. तुमच्याकडे जसे पैसे येतील तसं तुम्ही इतर गोष्टी घ्या, जी साधनं लागतात, म्हणजे बॅट, किट वगैरे घेऊ शकता. आणि तुम्हाला एकदा प्लॅटफॉर्म मिळाला ना, मग तुम्ही तुमची बॅटिंग स्किल डेव्हलप करा आणि ॲज अ बॅट्समन म्हणून तुम्ही ग्रो व्हा. पण तोपर्यंत तरी क्रिकेट न थांबवता तुम्ही ॲज अ बॉलर म्हणून प्रॅक्टिस करा. कमी खर्चिक आहे. बॉलर म्हणून टीममध्ये जागा मिळवा. बॉलर म्हणून आपलं स्किल दाखवा. आणि ज्यावेळी तुम्हाला प्लॅटफॉर्म मिळेल, त्यावेळी तुम्ही तुमची बॅटिंग स्किल डेव्हलप करा आणि समोरच्या टीमला इम्प्रेस करा. निश्चितच तुम्ही तुमचं कमी खर्चामध्ये तुम्ही तुमचं क्रिकेट फॉलो कराल. आणि मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला फायदेशीर ठरला असेल. यातून तुम्हाला महत्त्वाची माहिती मिळाली असेल. आणि ज्यांची आर्थिक परिस्थिती आहे, त्यांनी आपला क्रिकेट न सोडता फक्त थोडंसं विचार करून आपलं क्रिकेट कशा पद्धतीने आपण फॉलो करू शकतो, तर ह्या कमी खर्चामध्ये तुम्ही ॲज अ बॉलर म्हणून स्वतःची स्किल डेव्हलप करून हा क्रिकेट फॉलो करू शकता. मित्रांनो, क्रिकेट सोडू नका. मी म्हणेन, नसतील पैसे तर कमी खर्चामध्ये तुम्ही ॲज अ बॉलर म्हणून क्रिकेटर बना. पुढे जाऊन तुम्हाला निश्चितच फायदा होईल. आणि तुम्ही ज्यावेळी तुम्ही प्लॅटफॉर्म तयार कराल स्वतःसाठी, त्यावेळी तुमची बॅटिंग स्किल दाखवा आणि तुमचे बॅटिंग स्किल दाखवून तुम्ही तुमची जागा तयार करा. तोपर्यंत मित्रांनो, जास्त खर्च न करता बॉलिंगकडे लक्ष द्या. ॲज अ बॉलर म्हणून डेव्हलप करा. बॉलरचं टीममध्ये जागा लवकर मिळते. बॉलरचं करिअर शॉर्ट असतं, त्यामुळे जागा लवकर तयार होतात आणि लवकर एंट्री मिळाल्यामुळे तुम्हाला लवकर चान्सेस मिळतील. आणि ज्यावेळी तुम्हाला चान्सेस मिळतील, त्यावेळी तुमचं बॅटिंग स्किल दाखवा.
ओके, तर क्रिकेट न सोडता मित्रांनो ॲज अ बॉलर म्हणून त्या तिकडे लक्ष द्या आणि तुम्ही तुमचं क्रिकेट फॉलो करा मित्रांनो. तर अशा पद्धतीने कमी खर्चामध्ये तुम्ही तुमचं क्रिकेट फॉलो करू शकता. मी आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला निश्चित फायदेशीर ठरला असेल आणि आजच्यापुरतं एवढंच. धन्यवाद.